जय जिजाऊ। आज नवरात्रोत्सवाचा 4था दिवस, 4थी माळ। लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म सुशीलामाई व मानकोजी शिंदे यांच्या पोटी नगर जिल्ह्यात चौंडी या ठिकाणी झाला। मल्हारराव होळकर नगर जिल्ह्यात आले असता त्यांनी बाल अहिल्याला बघितलं आणि आपला मुलगा खंडेराव यासाठी पसंत केलं आणि पुढे त्यांचं लग्न झालं। अहिल्यामाता होळकर यांचे पती खंडेराव यांचा लढाईमध्ये कान्हेरच्या लढाईत 1754 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि तिथून पुढे 12 वर्षांनी मल्हारराव होळकर यांचं देखील निधन झालं आणि त्यामुळे संपूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी अहिल्यामाता होळकर यांच्यावर आली। अहिल्याबाई होळकर या स्वतः राजदरबार भरवायच्या, लोकांच्या अडचणी समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या सोडवण्यासाठी लोककल्याणासाठी त्या प्रयत्न करायच्या। तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून विहिरी खोदणे, बांधणे, तलावाचं बांधकाम करणे अशा पद्धतीने काम केलेलं आहे। धर्मशाळा बांधल्या, रस्ते बांधले, मंदिरांचा जीर्णोद्धार केला। असे एकंदरीत लोक कल्याणाचं, लोकांच्या हिताचं कार्य लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी केलं। जेव्हा त्यांच्या मुलाचं निधन, मालेराव होळकर यांचं निधन झालं, तेव्हा जे पेशवे रघुनाथ पेशवे त्यांच्यावर चालून येण्याचा विचार करत होते, तेव्हा अहिल्यामातांनी त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही मला अबला समजत आहात, तर तुम्ही अबला समजू नका, माझ्याकडे महिलांची फौज आहे। जर तुम्हाला युद्ध करायचं असेल तर या युद्ध करण्यासाठी, कारण होळकर घराण्यांचं हे जे काही राज्य आहे हे काही खुशमस्करी करून, भाडगिरी करून, भडवेगिरी करून मिळालेलं नाही, तर स्वतः रण मैदानावर पराक्रम गाजून, हातात तलवार घेऊन, खांद्यावर भाला घेऊन हे राज्य मिळवलेलं आहे आणि तुम्ही या रणांगणावर। तर अशा पद्धतीनं लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी रघुनाथ पेशवे यांना सुरवलं। जेव्हा रघुनाथ पेशवे चालून आलेत, त्यांनी बघितलं संपूर्ण सैन्य, तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की यापुढे आपला निभाव लागणार नाही। अहिल्याबाई होळकर त्यांना असं म्हणतात की तुम्ही मला अबला समजून, नारी समजून माझा पराभव कराल असं तुम्हाला वाटत असेल, पण असं होणार नाही। आणि जर समजा रणांगणामध्ये मी पराभूत झाले तर लोक मी महिला असल्यामुळे पराभूत झाली असं म्हणतील आणि माझ्या हातून, माझ्या महिला फौजेच्या हातून जर तुमचा पराभव झाला तर तुम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही। अशी शूर, वीर, पराक्रमी, रण मैदान गाजवणारी, न्यायनीती, युद्धनीती, राज्यकारभार यांचा अभ्यास असणारी लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या। त्यामुळे आजच्या महिलांनी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे चालावं। त्याचबरोबर त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन इंदोर येथील विद्यापीठास अहिल्याबाई होळकर यांचं नाव दिलेलं आहे, सोलापूरच्या विद्यापीठास अहिल्याबाई होळकर यांचं नाव दिलेलं आहे, इंदोरच्या एअरपोर्टला देखील त्यांनी अहिल्याबाईचं नाव दिलेलं आहे आणि जे नगर जिल्हा आहे त्या नगर जिल्ह्याला देखील आज अहिल्यानगर म्हणून शासनाने नाव दिलेलं आहे। हाच आदर्श आजच्या माता भगिनीने स्वीकारावा आणि आपल्या मुलांवर संस्कार करावे।